राम राम मंडळी, कसं काय? सो दिस इज मी चारू आणि मी वनीला राहते. तर आजच्या दिवसाची सुरुवात होते ड्रायव्हिंग क्लासवरून आल्यानंतर ग्रीन टी घेते आणि मी माझी रेग्युलर एक्सरसाइज करून घेते. बेली फॅट कमी करण्यासाठी तुमच्याकडे काही इफेक्टिव्ह वेज असेल तर प्लीज 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 माझ्याशी नक्की शेअर करा. माझं बेली फॅट तेवढं जास्त नाही आहे, स्टील मला ते वाढवायचं नाही, त्यामुळे मी आता जरा काळजीने वागतेय. तर मला रेडी होताना बघून तुम्हाला वाटत असेल की आज ही नक्की नेमकी चालली कुठे आहे. तर आज मला असते माझ्या एका बॅचमेटचं, माझ्या क्लासमेटचं लग्न, जी की माझी ग्रॅज्युएशनची फ्रेंड होती. छान मस्त सगळं असं प्रॉपर मेकअप करून घेते, आधी स्किन केअर करते, त्यानंतरच मी मेकअप स्टार्ट करते. आता मी करते इथे माझा आय मेकअप. आय शॅडो पॅलेटनी छान मस्त ब्लेंड करून घेते विथ द हेल्प ऑफ ब्रश, आणि त्यानंतर मी करते माझे आयब्रोज, आणि त्यानंतर मी लावते माझं आयलायनर, अँड देन मी आयलायनरची ब्लॅक टिकली लावते, कारण की मला आयलायनरची टिकली खूप जास्त आवडते. मोस्ट इम्पॉर्टंट इज मस्कारा, माझा फेवरेट. ते मी कसं विसरू शकते, ते पण छान अप्लाय करून घेते, मला मस्कारा खूप आवडतो. देन मी लावून घेते लिपस्टिकनी मेकअप लुक खूप जास्त इन्हान्स होतो. आणि मग मी माझी ज्वेलरी सगळं लावून घेते. इयरिंग्स लावण्यापूर्वी ना मी हे इयर लुक्स यूज करते, जे की मी 2 कट करून करते. आता तुम्ही म्हणत असाल की 2 कट करून का? तर याच्यासाठी कारण की एका पॅक मध्ये जास्त इयर लुक्स नसतात. तुम्ही पण माझा हा हॅक ट्राय करून बघू शकता. फायनली मी अशा प्रकारे झाली असते रेडी, आणि मी पोहोचते व्हेन्यूला. तर आमची ब्राईड खूप मस्त दिसत असते, सुंदर दिसत असते, आणि तिला भूक लागल्यामुळे ती चक्क गुलाबजामुन खात असते मस्त तिच्या नवरोबाला सोडून. आणि अशी काही तिची एंट्री होते तिच्या स्पेशल डे ची. आणि फायनली लग्न संपन्न होतं आणि आमची मैत्रीण लग्न बंधनात अडकते. लग्नामध्ये आमचे भरपूर असे जुने फ्रेंड्स भेटतात, काही सिनियर्स, काही आमचे बॅचमेट्स. आम्ही मस्त गप्पा गोष्टी करतो, आणि त्यात बघते तर काय, ही आपला बिझनेस चालवत असते, लग्नामध्ये देखील आपले प्रोडक्ट्स विकत असते सर्वांना. मग काय मस्त आम्ही सगळेजण मिळून जेवणावर ताव मारतो आणि जातो तुषारच्या शॉपमध्ये, आणि तिथे जाऊन मस्त आईस्क्रीम खातो. आईस्क्रीम आणि काही वेफर्स अगदी फ्री होते बरं का माझ्यासाठी. त्यानंतर आम्ही जातो त्याच्या गोडुलीला भेटायला, आणि मग मी फायनली घरी येऊन छान फ्रेशन अप होते, मेकअप वॉश करते, आणि इतकं हलकं वाटत असतं मला की तुम्हाला काय सांगू. एकदम रिफ्रेशिंग आणि फ्रेश फील करत असते मी. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा अँड बाय बाय.